नमस्कार, मी सुवर्ण जोशी. 9 वाजताच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीने करणार आहोत, कारण न्यूज 18 लोकमत सातत्याने शाळांचा जो मनमानी कारभार, मुजोरी जी सुरू आहे त्याच्याविषयी आवाज उठवत आहे, शिक्षकांशी बोलत आहे, पालकांशी संवाद साधत आहे. त्याच अनुषंगाने नागपुरातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते आहे. नागपूरच्या एका शाळेला बसलेल्या जोरदार दणक्यामुळे राज्यभरातील पालकांना आशेचा किरण दिसू लागलाय. नागपूरच्या नारायणा या विद्यालयाने अतिरिक्त शुल्क म्हणून घेतलेले 7.5 कोटी रुपये परत करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी दिले आहेत. हे सगळे पैसे पालकांना परत करायचे आहेत अशा सूचना, असे आदेश या शाळेला देण्यात आलेले आहेत. शिक्षण उपसंचालकांनी तसे आदेश दिलेत. महिन्याभरात ही रक्कम पालकांना परत करायची आहे. त्याचा अहवाल आम्हाला सादर करा असं सुद्धा आदेश दिलाय शाळा चालवणाऱ्या नायर सन्स शैक्षणिक संस्थेला. 2017-2018 ते 2019-2020 या 3 वर्षांच्या काळात हे अतिरिक्त शुल्क घेण्यात आलं होतं. वर्धा मार्गावरील चिंचभुवन इथल्या नारायणा विद्यालयानं विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क वसूल केल्याची तक्रार 26 नोव्हेंबर 2020ला करण्यात आली होती. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही पालकांचं शिष्टमंडळ जाऊन भेटलं होतं. त्यानंतर बच्चू कडूंनी चौकशीचे आदेश दिले होते. आदेशानंतर प्रशासनानं एक चौकशी समिती नेमली. या समितीनं शाळेत जाऊन तपास केला आणि सविस्तर माहिती गोळा केली. यामध्ये शाळेच्या खातेपुस्तकात आणि इतर नोंदण्यांमध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम 2021 आणि महाराष्ट्र शैक्षणिक संस्था नियमावली 2016 मधल्या विविध कलमांचं उल्लंघन केल्याचंही निदर्शनास आलं. याचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी 14 डिसेंबर रोजी उपसंचालक कार्यालयाला दिला आणि या अहवालाच्या आधारे उपसंचालकांनी 7.5 कोटी परत करण्याचा आदेश दिलेला आहे. पालक आहेत डॉक्टर सोनाली भांडारकर, यांच्याशी आपण बोलूया. डॉक्टर सोनाली, दिलासादायक हा निर्णय आहे आणि त्याची अंमलबजावणी ही लवकरच होईल असं आपल्याला वाटतं? नक्कीच मॅडम, ही तर एक सुरुवात आहे. सर्वप्रथम मी शिक्षण राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू यांचे खूप खूप आभार मानते. तसेच IBN लोकमतने ही बातमी सातत्याने लावून धरली, त्यामुळे मी त्यांचेही आभार मानते. व ही एक सुरुवात आहे. ही फक्त 3 वर्षाची एक म्हणजे 3 वर्षाच्या कालावधीत जो अतिरिक्त शुल्क आकारण्यात आलं होतं त्याची ही रक्कम आहे. उर्वरित जे 2014 पासूनची जी रक्कम आहे त्याचे दस्तावेज शाळेने दिले नसल्यामुळे ती जी रक्कम आहे याच्यामध्ये येईल आणि हा आकडा फुगून जवळपास 15 कोटीच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजे खूप खूप आभार मानते, शिक्षण विभागाचेही आभार मानते की ही एक सुरुवात आहे आणि नागपुरातल्या अन्य शाळांचेही असेच प्रश्न आहेत तर तेही लवकरच सुटतील अशी मी सुटावे अशी मी अपेक्षा करते. आणि सोनाली, अजून एक मुद्दा आहे. अनेकदा असं बघायला मिळतं, महाराष्ट्रातल्या अनेक शाळा अशा जर मनमानी कारभार करत असतील तर पालक त्यांच्या विरोधात म्हणजे त्या शाळांविरोधात उभे राहतात. पण अनेकदा शाळा विद्यार्थ्यांना त्रास देतात, विद्यार्थ्यांना काढून टाकू अशी धमकी देतात. यामुळे पालक थोडेसे धास्तावतात. अशा सगळ्यांना आपल्या या निर्णयामुळे थोडीशी हिंमत येईल असं वाटतं? हो, नक्कीच. पालकांनी मुळात ह्या जी दडपशाही वर्षानुवर्ष सुरू आहे शिक्षण संस्था चालकांकडून, ही दडपशाही अशी संपुष्टात येणारी नाही. परंतु पालकांनी न घाबरता, कारण आपण कोणत्याही चुकीच्या किंवा नियमबाह्य आपण मागणी करत नाहीये, या गोष्टीवर विश्वास ठेवून पालकांनी हा लढा पुढे ठेवला पाहिजे. आणि घाबरून जाण्याचं काही कारण नाही, कारण शासनाकडनं नियम आपल्यासाठी आहेत. परंतु त्याचं कसं पालन केलं जाईल ह्याबद्दल आपण सातत्याने पाठपुरावा केलाच पाहिजे. अगदी. डॉक्टर सोनाली, अजून एकच प्रश्न विचारते. जेव्हा हे आपल्या सगळ्या पालकांच्या निदर्शनास आलं की अतिरिक्त शुल्क शाळा आकारते आहे, त्यावेळेला कशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने तुम्ही ही मोहीम किंवा आपण म्हणूया त्याचा पाठपुरावा तुम्ही केलात, उपसंचालकांपर्यंत पोहोचलात? थोडक्यात सांगू शकाल का? आम्ही म्हणजे आमच्या अनेक वर्षांपासून आमच्या लक्षात येत होतं की जो नियम आहे 2014चा, तो महाराष्ट्र अधिनियम आहे शुल्क आकारणीचा, त्याचं उल्लंघन शाळेकडनं केलं जात आहे. आम्ही सातत्याने शिक्षण म्हणजे उपसंचालक आहेत, शिक्षणाधिकारी आहेत, यांच्याकडे आम्ही अनेक तक्रारी केल्या. आम्ही सर्वप्रथम मुख्याध्यापक यांच्याकडेच गेलेलो, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला कोणत्याही पद्धतीची म्हणजे आश्वासन दिलं गेलं नाही किंवा संस्था चालकांकडनंही कोणताही दिलासा दिला गेला नाही. त्यानंतर मग आम्ही ह्या सगळ्या तक्रारी ज्या आहेत शिक्षणाधिकारी
अधिकारी यांच्याकडे गेलो, नंतर डेप्युटी डायरेक्टरकडे गेलो, परंतु बच्चूभाऊ कडू यांनी हा मुद्दा आमच्याकरिता उचलून धरला आणि बच्चूभाऊंमुळेच हे आज आम्हाला यश प्राप्त झाले असे मी समजते. डॉक्टर सोनाली, मी आपल्याला विनंती करेन आपण अशाच संपर्कात राहा, कारण आपण आता ज्यांचा उल्लेख केला ते स्वतः शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बोलूया. बच्चू कडू, सगळ्यात आधी तर आपलं स्वागत. पुन्हा एकदा आपण आपलं वेगळेपण दाखवून दिलेलं आहे. आपण राज्यमंत्री जरी असलात आणि आपलं काम जरी सातत्यानं करत असलात तरी सुद्धा अशा प्रकारची जेव्हा कुठलीही गोष्ट आपल्यापर्यंत येते आपण जातीनं स्वतः वैयक्तिक त्याचा पाठपुरावा करता हे वारंवार दिसून आलंय. तुम्ही काय सांगाल या सगळ्या प्रकरणाबद्दल? डॉक्टर सोनाली भांडारकर पालक आहेत आपल्यासोबत, त्याही आपले आभार मानतायत. नाही, खरं तर पालकांना धन्यवाद द्यायला पाहिजे. काय झालंय का 100 पालकापैकी 20-25 पालक बिचारे सगळ्या धोका पत्करून पोरांच्या शिक्षणाच्या भविष्याचा विचार न करता तक्रारी करतात. कारण हे सगळे आम्ही पाहतो शिक्षण क्षेत्रातले सगळे मोठे लोक आहे, राजकीय लोक आहे, प्रचंड दबाव असतं, प्रचंड त्यांची तानाशाही चालू असते. शिक्षण अधिकारी सुद्धा काम करायला त्यांच्या विरोधात तयार नसतं आणि कायदा आपल्याकडे अस्तित्वात आहे, पण कायद्याची जी आपण पाहतो कारवाई आहे ते मुळातच या 5-6-10 वर्षात 20 वर्षात कधीच झालेली नाही. राज्यात पहिल्यांदा या कारवाई आता सुरू झालेल्या आहे. हिंगणघाटची शाळा आहे त्याच्यावर सुद्धा आपण रिकव्हरी लावली. आता पुण्याच्या 2 शाळेवर आपण कारवाईला सुरू करतोय. नागपूरच्या 15 शाळा आहे आणि यांनी 10 वकील उभे केलेले आहे याच्या विरोधात व कोर्टात. आता आम्हाला अडचण काय आहे, आम्ही सगळी कारवाई करतो पण कोर्ट त्याला नेमकं स्थगिती देतं ते पाहिल्या जात नाही. लगेच स्थगिती देऊन तो विषय क्लोज केला जातं आणि त्याच्यामुळे प्रचंड लूट. मी तर सांगतो आता एक शाळा आहे ते नाव मला आठवत नाही, 45 कोटीची रिकव्हरी निघाल. एवढे पैसे जास्त पालकांकडून घेतलेले आहे. म्हणजे बिलकुल धंदा सुरू केला आणि तुम्ही चालवापुरते 10-15% शाळा चालवायला काही नफाखोरी घेतली ठीक आहे, पण तुम्ही 50% नफाखोरी घेऊन पालकांना जर छळत असाल तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे. इव्हन मुंबईत मंत्रालयाच्या बाजूने 5 किलोमीटर असणाऱ्या शाळा, 2 किलोमीटर असणाऱ्या शाळा रोज लुटतंय आणि जिथं आम्ही मंत्री बसतोय, आम्ही सचिव बसतोय आणि त्याचा प्रभाव बच्चू कडू हाच मुद्दा आहे की मागेही आपण या विषयावर बोललो तेव्हा कोर्टात गेल्यानंतर अनेकदा अशा सगळ्या प्रकरणांमध्ये स्टे मिळतो. ही एक जी विशेष बाब आहे ती तुम्ही सांगितली होती की कुठेतरी ती अडचणीची ठरते. पण अजून एक विषय असा आहे की आपण स्वतः शालेय शिक्षण राज्यमंत्री आहात. अनेकदा असंही होतं की राज्यकर्त्यांचा नातेवाईकांच्या संस्थाचालकांच्या शाळा असतात किंवा अशा वेळेला आपल्याला अडचणीचं ठरत नाही का त्या शाळेच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणं? आम्हाला आले काही फोन. आता एक शाळेबद्दल आम्ही गुन्हा दाखल करणार होतो, त्याच्यात एका मिनिस्टरचा फोन आला. त्यांनी सांगितलं गुन्हा दाखल होऊ नका देऊ, पण आम्ही त्याच्यात काही हे ठेवणार नाही, मागे येणार नाही. भूमिका स्पष्ट आहे, पालकांच्या बाजूने उभं राहायचं आहे आणि पालकांना धीर द्यायचा आहे, त्यांना अधिकार मिळवून द्यायचा आहे आणि कोणी फक्त पैसेखोरीसाठी जर अशी लुबाडणूक करत असेल तर ते पद महत्वाचं नाही आहे, त्यांना न्याय देणं महत्वाचं आणि ते आम्ही करत राहू. बच्चू कडू, खरं तर पुन्हा एकदा आपले आभार यासाठी, कारण आपण सगळ्या पालकांना महाराष्ट्रभरातल्या आमच्या माध्यमातून हा दिलासा देत आहे. तुमचे दिलासाचे शब्द आहेत की कुणीतरी का होईना त्यांच्या पाठीशी आहे, त्यांच्या सोबत आहे त्यांच्या लढ्यामध्ये. नाही, पालकाची खरं तर पुण्य आहे, ते समोर आले म्हणून ते होऊ शकतं. ते समोर नाही आले तर आम्ही काही करू शकत नाही. बच्चू कडू, आपण म्हणालात की काही मंत्र्यांचे फोन आले होते शाळांसंदर्भात. आपण सांगू शकाल तुमच्याच पक्षातले म्हणजे सत्ताधाऱ्यांमधलेच कोणी होते ज्यांची नावं आपण समोर घेऊ शकाल की असे फोनही आपल्याला येतात? विरोधी पक्षातले पण आले, सत्तेतल्या पण आले. हॅलो, बोला बोला. आले ते आता सध्या नाव नाही सांगणार, योग्य वेळी ते जाहीर करू. नक्की. डॉक्टर सोनाली भांडारकर, बच्चू कडू स्वतः आपल्या सोबत आहेत. आपण ऐकलं असेल ते आतापर्यंत काय म्हणत होते, तुम्ही काही बोलू इच्छिता त्यांच्याशी? खूप खूप धन्यवाद मानू इच्छिते मी बच्चू भाऊंचं, कारण आम्ही अनेक नेत्यांकडे गेलो, आम्ही अनेक पक्षांच्या नेत्यांकडे गेलो, परंतु आम्हाला कुठेही दाद मिळत नव्हती. अशा वेळेला बच्चू भाऊ हे आमच्यासाठी एक प्रकारे देवदूताप्रमाणे आलेत आणि त्यांनी आम्ही जरी पुढे येऊन आम्ही हिंमत करून जरी पुढे आलो असेल आणि हा सगळा मुद्दा उचलून धरला असेल तरी सुद्धा या सगळ्या लढ्याला जे मोठं बळ मिळालं आहे ते बच्चू भाऊंमुळे मिळालेलं आहे आणि त्यांच्यामुळे ही कारवाई झालेली आहे असं मी समजते. आणि इथून पुढेही आम्ही हा लढा लढायला तयार आहोत.
फक्त भाऊंनी आम्हाला हे करावं. आणि तसेच मी हे सांगू इच्छिते की पूर्ण मीडिया समोर भाऊंनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की कुठेही पालकांना त्रास होणार नाही, त्याकरिता प्रहारची त्यांची जी संघटना आहे ती संघटना आमच्या पाठीशी उभी राहील. म्हणजे पालकांप्रती त्यांना किती आपुलकी आहे हे त्यातनं त्यांनी प्रत्येक वेळेला दाखवून दिलेलं आहे. नक्की. डॉक्टर सोनाली भंडारकर, आपले आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात. बच्चू भाऊ, बघा एवढे सगळे पालक तुमचे आभार मानता आहेत. तुमच्याकडनं असंच काम होत राहील. तुम्ही असेच सगळे जे वंचित आहेत किंवा नाडले गेलेले आहेत त्यांच्या पाठीशी उभे राहाल अशी अपेक्षा करतो. बच्चू कडू, खूप खूप आभार पुन्हा एकदा आणि धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. धन्यवाद. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या सोबत होते. बच्चू कडूंनी हा नागपूरचं हे जे विद्यालय आहे, ज्या विद्यालयात अतिरिक्त शुल्क आकारलं जात होतं, त्यासाठी शाळेतले सगळे पालक एकत्र आले. ते उपसंचालकांपर्यंत पोहोचले. उपसंचालकांनी सुद्धा याचा पाठपुरावा केला. पण स्वतः बच्चू कडूंनी सगळ्या प्रसारमाध्यमांसमोर हे आश्वासित केलेलं होतं या शाळेच्या पालकांना की तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही आणि या सगळ्यातनं आपण पाठपुरावा करून मार्ग काढू. त्याप्रमाणे साधारणपणे 8 कोटीच्या आसपास रक्कम आहे जी परत करायची आहे सगळ्या पालकांना आणि त्याला एक निश्चित असा कालावधी ठेवला गेलेला आहे. ज्या कालावधीमध्ये ती रक्कम परत करायची आहे. अशा अनेक शाळा आहेत ज्या मनमानी कारभार करतात, अतिरिक्त शुल्क आकारतात पालकांना. त्यांनी हे लक्षात घ्यावं की हे महाराष्ट्रात आता यापुढे चालणार नाही. राज्य सरकारनं कर्जतूर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल घेतलेला निर्णय हा रद्द करावा या प्रमुख मागणीकरता आज महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळातर्फे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलं. या निर्णयानुसार शाळांमध्ये शिपाई, प्रयोगशाळा सहाय्यक अशी पदं रद्द करण्यात आली आहेत. कंत्राटी पद्धतीनं 4 ते 5 हजार रुपये प्रति महिना मानधन देऊन ही पदं भरावीत असं सरकारनं सुचवलंय. हे शक्य नाही सांगत शाळेत शिपाई नसतील तर साफसफाई कोण करणार, आरोग्याचा तसंच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल असं संस्थाचालक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. हा निर्णय रद्द केला नाही तर आजच्या लाक्षणिक बंदनंतर सर्व संबंधित घटकांसोबत चर्चा करून बेमुदत शाळा बंद आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. चतुर्थ श्रेणी कर्मचारी आंदोलनाला बसलेले आहेत. राज्य सरकारनं चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबद्दल जो निर्णय घेतलाय तो रद्द करावा अशी प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळातर्फे राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोक थोरात थेट आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी बोलणार आहोत. अशोकजी, आपलं स्वागत. चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता शाळा बंदचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळातर्फे दिला गेलाय. काय सांगाल आपण? आज महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने जो बंद पुकारलेला आहे 1 दिवसाचा आहे तो चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची जी 52,000 पदं महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने रद्द केलेली आहेत त्याच्या विरोधात आहे. मुळात तर गेली 15 वर्ष शिपायांची भरती नाही. शिपाई त्याचबरोबर स्वच्छता कर्मचारी, रात्रपाळीचा वॉचमन इत्यादी सगळी पदं प्रयोगशाळा परिसरासह त्याच्यामध्ये आहे. शाळेचा आत्मा म्हणजे शिपाई आणि या संवर्गातील कर्मचारी आहेत. अगोदरच दारिद्र्याने गांजलेले लोक आणि जे बेरोजगार आहेत अशा मंडळींना याच्यामध्ये नोकऱ्या मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये ही पदं रद्द करून पुन्हा एकदा कंत्राटी पद्धतीची ही पदं भरली तर पुन्हा शासन आम्हाला संस्था चालकांना असं म्हणणार आहे की तुम्ही कर्मचाऱ्यांची गळचेपी करता, त्यांच्याकडून पैसे घेता आणि त्यांना पूर्ण पगार देत नाही. एक तर तुम्ही पहिल्यांदा कॉर्पोरेशन मधल्या शाळा, त्यानंतर नगर परिषद आणि त्यानंतर ग्रामीण विभागातल्या शाळा असा भेदभाव केलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जो भत्ता देणार आहे कर्मचाऱ्यांसाठी तो अतिशय तुटपुंजा आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रयोगशाळा परिचर आणि शिपाई कर्मचारी यांची पदं रद्द केली तर शाळेमध्ये फार मोठा, आपण आत्ताच म्हणाला त्याप्रमाणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल. अगोदरच विद्यार्थी म्हणजे लहान मुलं पळवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. अशा परिस्थितीत तो एक गंभीर प्रश्न आहे. दुसरा स्वच्छतेचा म्हणजे अशोकजी, आपल्याला आपण सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर बोलूया. अशोकजी, आपल्याला असं म्हणायचं की कंत्राटी पद्धतीनं पदं भरण्यापेक्षा ही पदं जी रद्द केली आहेत तो निर्णय मागे घ्यायला हवा. त्याची काय कारण आहेत? आणि अशोकजी, आपल्याला आवाज येतोय?
अशोक थोरात, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण अधिक बोलूया. सरकारने निर्णय असा घेतला होता की शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत, चतुर्थ श्रेणी शिक्षकेतर कर्मचारी, त्यांची सगळी पदं जी भरायची आहेत, गेल्या 10-12 वर्षांपासून ती भरायची आहेत, ती रद्द करावी. मात्र हा जो रद्द करण्याचा, ही भरती रद्द करण्याचा जो निर्णय तो मागे घ्यावा, असं महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचं म्हणणं आहे. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारू असंही त्यांनी म्हटलंय. अशोकजी पुन्हा आपल्या संपर्कात आले आहेत. अशोकजी, आपल्यापर्यंत आवाज येतोय माझा? हा, येतोय आवाज येतोय. क्षमा करा अशोकजी, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता म्हणून थांबवावं लागलं. मी आपल्याला हा प्रश्न विचारत होते की कंत्राटी पद्धतीनं पदं भरण्यासाठी आपला विरोध काय, म्हणजे त्याच्यात आपल्याला धोके काय वाटतायत? पहिला धोका असा आहे की इतक्या कमी भत्त्यावरती कुणीही कर्मचारी मिळणार नाही. आज गवड्याच्या हाताखाली मजुरी करण्यासाठी सुद्धा 10,000 रुपये महिन्याला लागतात. इथं शाळेची सगळी कामं एकच मनुष्य करणार, तर त्या माणसाला तो पगार पुरेसा होणार नाही. पहिल्यांदा असे रोजगार करणारे लोक मिळणार नाहीत. दुसरं असं आहे की इथं मनमानी पुन्हा चालेल आणि काही ठिकाणी आता जी माननीय बच्चू कडू जी म्हणत होते त्याप्रमाणे मग शाळांनी मनमानी केली असा परत दुसरा ठपका येईल आणि शाळेमधली पुरेशी स्वच्छता होणार नाही. म्हणून चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा शाळेचा आत्मा आहे. ती पदं रद्द करू नयेत. ती पदं असतील तरच शाळा रात्रंदिवस नीट व्यवस्थित चालतात, सुरक्षा होते, विद्यार्थ्यांची सुरक्षा राहते. म्हणून कंत्राटी पद्धतीच्या ऐवजी ही पदं भरली पाहिजेत. मुळात गेली 15 वर्षे ही पदं भरलेली नाहीये. आता आज शाळेमध्ये प्रयोग जर दाखवायचा असेल तर तो शिक्षक प्रयोग कसा दाखवणार, त्याच्या हाताखाली जर कुणी नसेल तर. तिथं विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची असते किंवा प्रयोगशाळा परिसर असणं गरजेची गोष्ट आहे. रात्रपाळीचं वॉचमन असणं गरजेची गोष्ट आहे. स्वच्छता कर्मचारी, 40 विद्यार्थ्याच्या पाठीमागे एक स्वच्छतागृह बांधलेला आहे, ते कोण साफ करणार? तिथं स्कॅव्हेंजर नाही, तिथं शिपाई नाही. मग अशी गंभीर परिस्थिती आहे. म्हणून ही पदं रद्द न करता उलट या पदामध्ये वाढ केली पाहिजे आणि या लोकांना शासकीय सेवेमध्ये हमी मिळाली तरच इथं चांगल्या पद्धतीनं काम सुरू होईल. म्हणून कंत्राटी पद्धत आणि शाळांचं खाजगीकरण असं कंत्राटी पद्धतीनं करणं आणि संस्थांच्या हातात पुन्हा एकदा तो निधी देणं आणि मुख्याध्यापकाच्या हातात निधी देणं मला बरं वाटत नाही. म्हणून कर्मचाऱ्यांच्या बाजूने हा निर्णय लागला पाहिजे असं मला वाटतं. नक्की. अशोकजी, अजून एक मुद्दा आहे. जेव्हा कुठलीही सरकार आपली भूमिका जाहीर करतं किंवा एखादा निर्णय असा घोषित करतं, तेव्हा त्यामागे त्यांची एक ठोस भूमिका असते किंवा काहीतरी विचार असतो आणि तो सुद्धा या संस्था चालकांपर्यंत पोहोचवला जातो. तर अशा प्रकारचं काही सरकारकडून पत्रक म्हणा किंवा तसे काही सांगणं किंवा त्याच्या मागचं कारण की असा का निर्णय घेतला गेलाय, या विषयाची काही स्पष्टता केली गेली? काय वाटतं, काय कारण आहे या भूमिकेचं? मॅडम, या बाबतीत बच्चू कडूजींना आमचे काही लोक भेटले. परवा रामराजे नाईक निंबाळकर विधान परिषदेचे सभापती यांनाही आमचे प्रतिनिधी भेटले. तेव्हा सरकारने याच्या पाठीमागचा आपला उद्देश कुठलाही जाहीर केलेला नाही. फक्त आम्हाला संस्था चालकांना आणि शिक्षण क्षेत्रातल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक संशय आहे. 1991च्या गॅट कराराप्रमाणे शिक्षण क्षेत्रातून गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू टेक द एक्झिट. गव्हर्नमेंटला या क्षेत्रातून बाहेर पडायचं आहे मॅडम. म्हणजे मला असं वाटतं आणि हे पहा, आपण विनाअनुदानित शाळा ज्या पूर्णपणे स्वयंअर्थसहित शाळा आहेत, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, इथले प्रश्न वेगळे आहेत. तिथं शासकीय सेवेमध्ये कुणीही चतुर्श्रेणी कर्मचारी नाही आहे. इथं फक्त प्रश्न आहे तो अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित शाळा आणि प्राथमिक पासून उच्च माध्यमिक पर्यंतच्या ज्या शाळा आहेत इथलाच प्रश्न आहे. इथं एकदा हे कर्मचारी रद्द केले, त्यानंतर शिक्षक जर भरती त्या ठिकाणी केली नाही आणि वेतनेतर अनुदान दिलं नाही आणि जे अनुदान विनाअनुदानित शिक्षणाला द्यायचं आहे ते 33% परवाच कमी केलेलं आहे. हे सगळे निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ आणि त्याचबरोबर राज्यातल्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी यांच्याशी कुठलाही विचार विनिमय शिक्षण खात्याने केलेला नाही. मी मागे एकदा असं जाहीर केलं होतं, विनंती केली सरकारला की शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही एक समिती नेमा आणि या समितीशी चर्चा करून आम्हाला पटवून देऊन तुम्ही निर्णय घ्या. आम्ही त्या निर्णयाबरोबर तुमच्या सोबत राहू. उदाहरणार्थ मान्य बच्चू कडू यांनी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ज्या शाळा मनमानी करून फी आकारतात, या मनमानीच्या विरोधात आम्ही आहोत, आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. परंतु आम्हाला हे कळलं पाहिजे, आम्हाला विचारात घेऊन निर्णय झाले पाहिजे असं आम्हाला वाटतं. सरकारने अशी कुठलीही भूमिका आज तागायत जाहीर केलेली नाही. मान्य नामदार वर्षाताई गायकवाड आणि त्यांच्या सहकार्याने हा निर्णय ऍडव्हान्स घेतलेला आहे आणि त्यांच्या बाजूने घेतलेलं कुठलंही क्लॅरिफिकेशन, कुठलंही त्याचं समर्थन आम्हाला दिलेलं नाही. आम्ही ते समर्थन मागण्यासाठी आणि आम्हाला त्यांनी बोलवावं अशीच आमच्या महामंडळाचे आमचे अध्यक्ष विजय नवल पाटील आणि आमची सर्वांची इच्छा आहे की सर्व महाराष्ट्रातल्या अनुदानित शाळा आणि विनाअनुदानित शाळा
या सगळ्यांना हा नियम लागू केलेला आहे का आणि आर्थिक गणित त्या शाळांची आर्थिक गणित वाढू नयेत याकरता हा निर्णय घेतलाय असं वाटतं का? म्हणजे कंत्राटी पद्धतीचा एखादा जर कर्मचारी असेल तर त्याला वेगवेगळ्या कुठल्याही सुविधा द्याव्या लागणार नाही, जो पगार तुमचा ठरला असेल तेवढा द्यायचा, विषय संपला. पण समजा जर तो व्यक्ती कायमस्वरूपी असेल, पेरोलवर असेल तर मात्र त्याला सगळ्या सुविधा द्याव्या लागतात. हा विचार एक मागे आहे का आर्थिक गणिताचा? आर्थिक गणिताचाच विचार प्रत्येक वेळेला सरकार करते, शिक्षणाच्या गणिताचा विचार सरकार करत नाहीये. आज ग्रामीण भागामध्ये अनुदानित शाळा मोठ्या प्रमाणात जुन्या मंजूर झालेल्या शाळा आहेत आणि शहरामध्ये विना स्वयंअर्थसहाय्यित आणि इंग्रजी माध्यमाच्या इतर माध्यमाच्या पूर्णतः विना अनुदानित शाळा आहेत. असे 2 भाग त्याच्यामध्ये झालेले आहेत. मग यामध्ये असं होतं की जेव्हा शासकीय कर्मचारी किंवा शासकीय शिक्षक किंवा शासकीय ग्रंथपाल असे जर हे पगार मिळणारे नसतील तर त्या ठिकाणी काम बरोबर होत नाही. आणि दुर्दैवाने नेमक्या 7-8 वर्षामध्ये गेल्या, मी तर असं म्हणेन 2000 सालापासून हे निर्णय हळूहळू अंमलात आणलेले आहेत. 9 वर्षाचं सलग वेतन तर अनुदान दिलं नाही. आता गेल्या वर्षीचं दिलेलं वेतन तर अनुदान मागं घेण्यात आलेलं आहे. मुख्याध्यापक शाळा चालवणार कशी? असाच निर्णय जर या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला फक्त आर्थिक गणित आणि ते त्यांच्या बाजूचं, आम्हाला तुम्ही चर्चेला बोलवा अशी आमची मागणी आहे की तुम्ही चर्चेला बोलवा आणि आम्हाला पटवून द्या की हे तुमचं जर आर्थिक गणित चर्चेला आपल्याला बोलवलं नाही तर आपण जो राज्यव्यापी शाळा बंदचा निर्णय घेतलाय त्यावर आपण ठाम आहात अशोकजी? होय, आम्ही त्याच्यावरती ठाम आहोत आणि आजच्या बंदनंतर सरकारने आम्हाला बोलवलं नाही तर ह्याच्यामध्ये फार दूरगामी आणि गंभीर परिणाम शिक्षण क्षेत्रावर होईल अशा पद्धतीचा विचार या सर्व कर्मचाऱ्यांच्याकडून होत चाललेला आहे आणि फार मोठं आंदोलन पुढे छेडलं जाण्याची शक्यता आहे. माझी सरकारला आपल्या अशोकजी, आणि साधारणतः किती शाळांनी आपल्याला स्वीकृती दर्शवली की हो आम्ही तुमच्या सोबत या शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी आहोत? मॅडम, सबंध महाराष्ट्रात मी आता माझ्या मोबाईलवर सर्वत्र पाठिंबा पाहिला. लातूर विभागाचा पाठिंबा आहे, नागपूर विभागाने पत्र काढले पाठिंबा आहे, अमरावती विभागाने पाठिंबा दिलेला आहे, नाशिक विभागाने दिलेला आहे, कोल्हापूर विभागाने पाठिंबा दिलेला आहे. एवढंच काय, पण नव्यानं निवडून आलेले मान्य आमदार जयंत आसगावकर असतील, मान्य आमदार अरुण लाड असतील, या सर्व मंडळींनी पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्रातला असा कुठलाही विभाग राहिलेला नाही की ज्या ठिकाणी या आजच्या शाळा बंद आंदोलनाला पाठिंबा नाही. आणि हे सर्वजण एकत्र बसून पुन्हा याच्यावरती विचार करून आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर आम्ही याच्या बाबतीत पुढचं अगदी पण आपण आक्रमक होण्याची, आपण टोकाचा निर्णय घेण्याची किंवा आंदोलनाला आक्रमक स्वरूप येण्याची वेळ येऊ नये. आपण अशी आशा करूया की शिक्षण राज्यमंत्री सुद्धा आणि स्वतः शिक्षण मंत्री सुद्धा आपलं म्हणणं ऐकतील, आपल्याला चर्चेला बोलवलं जाईल. अशोकजी, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोललात त्याबद्दल. पुढच्या घडामोडीकडे वळूया. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काल शिर्डी दौऱ्यावर होते. साईबाबांचं दर्शन घेतल्यावर त्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. संजय राऊत म्हणतात, कांजूर भूखंडाच्या प्रश्नात कोर्टानं पडू नये. मग देशात कायद्याचं राज्य नाही तर यांची दादागिरी चालणार का, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. शिवसेना संपत चालली असं विधानही त्यांनी केलं. पाटील यांना राजकीय वर्तुळात चंपा म्हटलं जातं, यावरही त्यांनी प्रांजळ प्रतिक्रिया दिली. संजय राऊतांनी आज सांगितले की न्यायालयीन व्यवस्था, संजय राऊतांनी स्टेटमेंट दिले की न्यायालय सुद्धा आता राज्याच्या अनेक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करायला. न्यायालयाने तर काय संजय राऊतने घालायचं का लक्ष? या देशाच्या म्हणजे एका बाजूने बाबासाहेब आंबेडकरांना मानायचं, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनांना मानायचं. घटनेच्या चौकटीमध्ये ज्या सिस्टीम्स आहेत म्हणायलाच लागतील ना. किंवा एखाद्याला असं वाटलं किंवा ही जमीन माझी आहे आणि तुम्ही अतिक्रमण करताय, तुम्ही काय करायचं? न्यायालयात जायचं नाही, न्यायालयाने निर्णय द्यायचा नाही, न्यायालयानं यांची दादागिरी चालणार होता. आमचा तोटा झाला, आम्ही काय करायचं करू. पण निर्णय करणारे तुम्ही असताना असं तुमच्या पायावर कशी काय कोरोना मारून घेता? आणि त्यामुळे निवडणुका असू देत, निर्णय असू देत, त्या शिवसेना स्वतःचं प्रचंड नुकसान करून घेते. पण मी असं म्हटलं की लगेच आमचे राऊत उद्या आग्रह लेख लिहिणार की ह्यांना सत्तेशिवाय झोप लागते. अरे उत्तम झोप लागते बाबा. शिवसेनेमुळे नुकसान भाजपचं पण होतं असं वाटत नाही? सोबत नाही ना, होणार, प्रश्नच नाही. आमचं होणार तर आम्ही तर आता विरोधी पक्ष म्हणून काम करतो. सत्ता हातात असताना तुमचं होतंय त्याचं काय करायचं? अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर 80 तासाचं जे सरकार आलं त्याच्यामध्ये त्यांनी जे आमदार बरोबर आणले ना ते त्यांना टिकवता आले असते. अजितदादा एक खूप चांगले नेते आहेत, मी त्यांना नेहमी रिस्पेक्ट देतो कारण ते अतिशय
इफिशियंट आहेत, सकाळी 7ला दिवस सुरू करतात. अशा माणसांनी एखादं असं थोडंसं ज्याच्यातून गंमत निर्माण होईल असं बोललं तर त्या माणसाची जी प्रतिष्ठा आहे ती राहत नाही. पिछली बार भी कहा कि भाई मुझे चंपा कहेंगे तो हम उद्धव ठाकरे जी को क्या कहे नहीं कहेंगे, क्योंकि हम संस्कृति मानते, लेकिन क्या कहे उद्धव ठाकरे यानी उठा और शरद पवार यानी छपा, ऐसा नहीं कहना चाहिए. ये महाराष्ट्र की संस्कृति नहीं रही. चुनाव में जो भी एक दूसरे के खिलाफ भाषण करना है, करने के बाद 5 साल साथ में काम करना होता है. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात परत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. धनगर नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांना खरमरीत पत्र लिहिलेलं आहे. आपला पगार किती, आपण बोलतो किती, अशा शब्दात पडळकरांनी राऊतांवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वाटेल तसे आरोप करण्याची आपली लायकी तरी आहे का? फूटसूट कोणत्याही व्यक्तीवर किंवा विषयावर काहीही बोलण्याचं लायसन्स आपल्याला मातोश्रीतून मिळालंय का, की बारामतीच्या गोविंद बागेतून मिळालंय, हे महाराष्ट्राला कळू द्या. मध्यंतरी मी पवारांबाबत काही विधान केलं तेव्हा तुमचा जळफळाट झाला. ते साहजिकही आहे, कारण आपल्या निष्ठा मातोश्रीपेक्षा पवारांच्या चरणी अधिक आहेत, असे शिवसेनेतील आमचे मित्र आम्हाला सांगत असतात. असं सगळं परखडपणे पडळकरांनी संजय राऊतांना पत्र लिहिलंय, त्यात लिहिलेलं आहे. स्वतः गोपीचंद पडळकर आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. गोपीचंद पडळकर, आपण थेट खरमरीत असं पत्रच संजय राऊतांना धाडलंय. हे बघा, मुळात मी सामना पेपर वाचत नाही आणि तो आमच्याकडे कुठं येत पण नाही. पण त्यांनी जे सामनामधून टीका केलेली मी सोशल मीडियामध्ये बघितली. पण त्यांची ती सवय आहे कुणाला काही बोलायची. मी त्यांना काही बोलू शकतो, पवारांचा फंटर, खबऱ्या, चमच्या, बोलगेवडा, पण मी बोलत नाही तसं. परंतु मी माझ्या समाजाला, भटक्या विमुक्तांना न्याय मिळावा म्हणून माझा वेश परिधान करून ढोल वाजवून मी विधान भवनासमोर आंदोलन केलं. आणि ते आंदोलन करायला मला सरकारची, संजय राऊतांची, शिवसेनेची परवानगी घ्यायची गरज नाही. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं तो अधिकार दिलाय. त्यामुळे मी 1000 वेळा तिथं ढोल वाजवेन. त्यांनी मला तुरुंगात टाकायची भाषा केली. कदाचित त्यांना माहीत नाही, मी अनेक वेळा तुरुंगात लोकांच्यासाठी जाऊन आलोय. तुरुंगातल्या सतरंजीवरती अनेक दिवस झोपलोय. तिथला भत्ता मी लोकांच्यासाठी खाल्लाय. आणि समाजासाठी मला परत तुरुंगात टाकलं तर त्याची मला फिकीर नाही. मी अनेक वेळा तुरुंगात जायला तयार आहे. परंतु त्यांनी राज्यातल्या लोकांच्यासाठी काहीतरी व्हिजन त्या सामनामधून मांडावं. मराठा समाजाला इतका शांततेत चाललेल्या मोर्चाला हे मुका मोर्चा म्हणतात. मग ह्यांच्याकडून काय घेण्यासारखं आहे राज्यामध्ये? मंदिरं जेव्हा आम्ही उघडा म्हणालो तेव्हा त्यांनी प्रचंड टीका केली. नाईट लाईफ मध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे, त्याच्यासाठी ते लक्ष घालतात. आणि मंदिरं उघडा, मंदिरावरती अनेक लोकांचं जीवन अवलंबून आहे, ज्यांच्याकडे जमीन नाही, जागा नाही, शेळ्या, मेंढ्या, गुरं काहीच नाही, इन्कम ऑफ सोर्स काही नाही. अशा लोकांच्यासाठी भाजपची भूमिका होती. जे तिथले पुजारी आहेत, गुरव आहेत, फुलं विकणारे आहेत, पेढे विकणारे आहेत, नारळ विकणारे आहेत, डवरी समाज आहे, गोसावी समाज आहे, असे अनेक समूह आहेत. पण त्यांना त्यांचं काही पडलेलं नाही. ते उठसूट रोज सामनामधून टीका करत राहतात. त्यांनी महाराष्ट्राचं व्हिजन त्यातून मांडावं. त्यांच्याकडे धमक आहे, त्यांच्याकडे लिखाण आहे, तर चांगल्या पद्धतीने लिखाण करावं. उठसूट मोदी साहेबांच्यावरती टीका करायची, उठसूट फडणवीस साहेबांच्यावरती टीका करायची, खालच्या भाषेत टीका करायची, इथून पुढे अशा पद्धतीनं खपवून घेतलं जाणार नाही. आपण या पत्रामध्ये वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलेलं आहे. मग ते सामनामधून लिहून आलेल्या गोष्टी असतील, नरेंद्र मोदींवर केलेली टीका असेल, किंवा पवारांची री ओढण्यावरून संजय राऊतांवर केलेली टीका असेल, आपल्याला या सगळ्यामधून काय सुचवायचं आहे? त्यांना मातोश्रीचं हे खातात आणि गातात गोविंद बागेचं. यांनी ज्यांचं खातायत त्यांचं गायला पाहिजे. गोविंद बागेवरती त्यांचं प्रचंड प्रेम आहे, तिकडचंच ते गात बसतात. आणि त्यांनी आपली आपण तिथं कामाला आहोत, मी कार्यकर्ता आहे, माझं कर्तव्य पार पडतो. त्यांनी काम आहे तिथं काम नीट करावं. त्यांनी फार मोठं घास घेत बसू नये. त्यांच्या बोलगेवड्यापणातून राज्यात काय परिवर्तन झालंय हे याचा त्यांनी अगोदर तपास घ्यायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं कुठेतरी सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे. आता जे मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असं एक चित्र बघायला मिळते आरक्षणाच्या मुद्द्यावरून, त्याला सरकार जबाबदार आहे असं आपल्याला वाटतं? 1,00,000% त्यामध्ये सरकार जबाबदार आहे. सरकारच्या मंत्र्यांनी अनेक वेळा स्टेटमेंट केलेली आहेत.
त्यांनी ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण केलेली आहे. मुळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा हा ओबीसीला धक्का न लावता अशा पद्धतीने केलेला असताना सरकारमधली लोक मराठा आणि ओबीसी मध्ये दुफळी निर्माण करतायत. ओबीसींच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. सरकारची जबाबदारी होती ती भीती दूर करण्याची, पण त्यांनी 2-3 महिन्यामध्ये तशा पद्धतीचं काही केलं नाही. आणि मग काल परवा उगाच ते स्टेटमेंट करतायत की विरोधकच ह्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत. पण ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारनं ही भांडणं लावलेली आहेत. नक्की. गोपीचंद पडळकर, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. एका बाजूला आपण ही दृश्य बघत होतो, ती दृश्य होती गोपीचंद पडळकर यांची. हिवाळी अधिवेशन 2 दिवसाचं झालं, त्यातल्या दुसऱ्या दिवशी गोपीचंद पडळकर हे गळ्यामध्ये ढोल घेऊन ढोल बजाव आंदोलन करत होते. आरक्षणासाठी ढोल बजाव आंदोलन त्यांचं सुरू होतं, पण पोलिसांनी त्यांना रोखलं, प्रवेश करू दिला नाही विधिमंडळ परिसरामध्ये, त्यांचा ढोल काढून घेतला. याची ही दृश्य आपण बघतो आहोत. गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊतांना जाहीरपणे जे पत्र लिहिलेलं आहे त्याविषयी त्यांची सविस्तर प्रतिक्रिया आता आपण न्यूज 18 लोकमतवर ऐकत सैन्यात भरती करतो म्हणून पैसे उकळणारे रॅकेट कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलाय. आसाम रायफलमध्ये भरती करतो म्हणून अनेक तरुणांकडून या रॅकेटमधील आरोपीनं पैसे उकळल्याचं समोर आलेलं आहे. फसवणूक झालेल्या तरुणांची आसाममध्ये खोटी फिजिकल परीक्षाही घेण्यात आली. परीक्षेनंतर तरुणांच्या हाती भारतीय सैन्याचं बनावट नियुक्तीपत्र लागलं. या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय. एका तरुणाच्या फसवणूक प्रकरणामध्ये तरुणांच्या चुलत मामानंच 6 लाख रुपये उकळले. दोघा आरोपींची नावं पोलिसांच्या हाती लागलेली आहेत. आपल्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आर्म्ड फोर्सेस आहेत, सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, पोलीसमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक भरतीमध्ये सहभागी होतात आणि इथून प्रमाण पण मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व संस्थांमध्ये आहे. परंतु याचाच गैरफायदा काही मंडळी घेतात आणि आर्मी रिक्रुटमेंटचं एक रॅकेट आपण काल ओपन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये इथल्या मुलांकडनं मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेऊन त्यांना इथून आसामसारख्या ठिकाणी नेऊन त्यांची फिजिकलसुद्धा त्या ठिकाणी घेतलेली गेलेली आहे, जेणेकरून त्या प्रकारचं पूर्ण त्यांनी एक तिथे वातावरण आर्मीच्या भरतीसारखं तयार केलं होतं. आणि नंतर त्यांना लेटर पॅडवरती आर्मीचे सर्टिफिकेटसुद्धा इश्यू केलेले आहेत. आणि नंतर ते जास्त रिपोर्ट करायला जातात त्यावेळेस कळतं की ते कुठल्याही प्रकारे ती रेजिमेंटसुद्धा नाही आणि त्यांची भरतीसुद्धा झालेली ती पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. त्या दृष्टीने आपण काल काही तक्रारदार आले होते, त्यांच्या याच्यावरनं गुन्हा दाखल करवीर पोलीस स्टेशन ते दाखल झालेला आहे. पुढील नावं निष्पन्न झाली नाही, 1-2 नावं आपल्याकडे निष्पन्न झालेले आहेत, त्यांचं आता अटक करून पुढची कारवाई होईल. आणि मेन ती सुरुवात आहे, फक्त ती पहिली लिंक आहे जी नावं आपल्याकडे आलेली आहेत, पण त्याच्या मागचं जी मोठी रॅकेट आहे त्याची नावं निष्पन्न होणं बाकी आहे. संदीप राजगुळकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. संदीप, बलकवडे जसं आता सांगत होते, पहिली लिंक मिळाली आहे, प्राथमिक माहिती हातात आली आणि त्यानुसार पुढची कारवाई होईल. पण अपडेट काही किती जण असे आहेत जे नाडले गेलेले आहेत, जे सैन्य भरतीसाठी उत्सुक होते, ज्यांच्याकडून पैसे घेतलेत, आणि एक मोठी टोळी असू शकते? सुवर्णा, कोल्हापूर पासून हजारो किलोमीटर अंतरावर म्हणजेच आसाममध्ये नेऊन फिजिकल टेस्ट म्हणजे खोटी फिजिकल टेस्ट करणं साधी सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे आपण फक्त विचार करू शकतो की हे रॅकेट किती मोठं असू शकतं. प्रामुख्यानं कोल्हापूर, सातारा, सांगली आणि बेळगाव भाग असेल, मराठा लाईट इन्फंट्रीचं मुख्य केंद्र असल्यामुळे लष्करामध्ये भरती होण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त आहे या भागामधलं. आणि अनेक तरुणांचे जे नातेवाईक आहेत किंवा जे मित्र आहेत, ओळखीतले आहेत, त्यांच्याकडूनच खरं तर ही फसवणूक केली जाते. आणि हा पहिला गुन्हा दाखल झालेला आहे कोल्हापूरमधल्या करवीर पोलीस ठाण्यामध्ये. ज्याप्रमाणे आता जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे सर आपल्याला सांगत होते की हे रॅकेट मोठं असण्याची शक्यता आहे आणि फसवणूक झालेल्या तरुणांनी आता पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. तब्बल 6 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं पहिल्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. पण अजूनही हे रॅकेट मोठं असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं आता पोलिसांनी तपास देखील सुरू केलेला आहे. मात्र ज्या तरुणांची फसवणूक झालेली आहे त्यांनी गप्प न बसता पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं देखील आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केलेलं आहे. सुवर्णा. नक्की संदीप, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पुन्हा एक छोटासा ब्रेक लगेच भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी औरंगाबादमधून आहे. मोकाट कुत्र्यानं बालकावर हल्ला केला आणि बालक गंभीर जखमी झालाय. ही घटना कटकट गेट भागातल्या युनुस कॉलनीमध्ये औरंगाबादमध्ये घडलेली आहे. घटना काल घडलेली आहे. कुत्र्यानं बालकावर हल्ला केल्याचं CCTVमध्ये चित्रित सुद्धा झालेलं आहे.
ही दृश्य आपण औरंगाबादमधल्या कटकट गेट परिसरातली बघतो आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सिद्धार्थ, मोकाट कुत्र्यांचा जो त्रास आहे किंवा त्यांची जी दहशत आहे ती सगळ्या शहरांमध्ये बघायला मिळते आहे, या घटनेविषयी काय सांगाल? निश्चितच सुवर्ण, औरंगाबादमध्ये मोकाट कुत्र्यांची दहशत तर आपण बघतोच आहे। आपण बघतोय कालची ही घटना आहे युनुस कॉलनी कटकट भागातील। त्या ठिकाणी कुत्र्यांनी कसा हल्ला केलेला आपण बघतोय आणि त्या बालकाला गंभीर जखमी झालेला आहे, तर त्याच्या कपाळावर फार मोठी जखम झालेली आहे। ही घटना आज जरी आपण बघत असलं तर कमीत कमी रोजच्या 1 ते 2 घटना औरंगाबादमध्ये घडत आहेत आणि मोकाट कुत्र्यांची एवढी मोठी संख्या औरंगाबादमध्ये आहे की मागच्या वर्षी मोकाट कुत्र्यांचं निर्बीजीकरण करण्यासाठी महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च केले, मात्र कुठल्याही पद्धतीची कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आल्याची दिसत नाही। त्यामुळं झोपडपट्टी भागातील अशा घटना दररोज घडत असतात आणि ही घटना ही आता कुठेतरी विचार करणारी आहे की कुत्र्यांचं नेमकं करायचं काय। नक्की सिद्धार्थ, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा वारंवार गंभीर होतानाच आपल्याला बघायला मिळतो, मग ते कुठलंही शहर असो किंवा उपनगर असो। पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमधल्या बहुचर्चित TDR घोटाळ्याची चौकशी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। चौकशीसाठी महानगरपालिकेनं अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केलेली आहे। निपक्षपातीपणे चौकशी करून त्यात महापालिकेचे अधिकारी असतील तर त्यांना पाठीशी न घालता कारवाई होणार आहे। मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी ही माहिती दिलेली आहे, आश्वस्त केलेलं आहे। 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि म्हणून ही चौकशी सुरू झालेली आहे। बहुचर्चित असा TDR घोटाळा, ज्याविषयी अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी नाशिकचे प्रशांत बाग यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक सांगाल? चौकशी आता सुरू होईल आणि ती निपक्षपातीपणे होईल असं आश्वस्त केलं आयुक्तांनी। नक्कीच बहुचर्चित TDR घोटाळा एवढ्यासाठी त्याला म्हटलं जातं की आतापर्यंत अनेक प्रशासनिक अधिकारी बदलले, अनेक वेळा त्यांची चौकशी झाली, अनेक वेळा आयुक्तांनी दावे केले। आता सुद्धा कैलास जाधव यांनी दावा केला आहे निष्पक्षपातीपणाने चौकशी करू आणि या घोटाळ्याचा योग्य तो अहवाल सादर करू। अशाच प्रकारचे वक्तव्य, अशाच प्रकारचे आश्वासन या आधीच्या आयुक्तांनी सुद्धा केले होते, पण प्रत्यक्षामध्ये त्यातनं काहीही तथ्य निघालं नाही, त्या फाईली गायब होतात। आता आयुक्तांनी केलेला दावा, हा जो दावा आहे हा साबित करण्याचा पूर्णपणे म्हणजे की खऱ्या अर्थानं ही चौकशी पूर्ण करून दोषींना शासन करणं हे जोपर्यंत ते करत नाही तोपर्यंत फक्त प्रशासनिक दावे आणि आश्वासन एवढंच त्याला म्हणता येईल। याच्यामध्ये अनेक मोठे घोटाळे झालेले आहेत। शहरातल्या अत्यंत प्राईम असलेल्या जागांचे रेट लावून, TDRचा दर लावून चुकीच्या जागांवर दिलेले आहेत। 100 कोटीचा व्यवहार झालाय। अनेक प्रशासकीय अधिकारी किंवा जे सत्ताधारी आहे किंवा त्याचबरोबर महापालिकेचे अधिकारी यांचं संगनमत असल्याशिवाय हा घोटाळा होऊ शकत नाही, अशा प्रकारच्या या फायलींचा प्रवास झालेला आहे। आयुक्त कैलास जाधव यांनी जरी आता आश्वासन दिलं असलं की आम्ही निष्पक्षपणे चौकशी करू, खरोखर आम्ही ती चौकशी करावी आणि खरोखर यातल्या दोषींना उघडकीस आणावं हेच अपेक्षित आहे। लवकरच काही दिवसात सत्य समोर येईल। सुवर्ण, नक्की प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवडमध्ये एक विचित्र अपघात झालाय। यामध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। मुंबई-आग्रा महामार्गावर एका लक्झरी बस 2 टपऱ्या आणि एका टॅक्सीवर उलटली। बसमध्ये 75 मजूर होते। सुदैवानं ते सगळे बचावलेत। काहींना किरकोळ मार लागलाय। धुक्यामध्ये सावधानता न बाळगल्यामुळे हा अपघात झालेला आहे अशी प्राथमिक माहिती समोर येते। ही बस गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातून आलेली होती। चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। चांदवड नाशिक इथली ही दृश्य आहेत। 2 टपऱ्यांना या ट्रकनं उडवलेलं आहे किंवा त्यांच्यावर त्या 2 टपऱ्यांवर हा ट्रक जाऊन पडलेला आहे। धुक्यामुळे कदाचित चालकाला दिसलं नाही, नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झालाय। 75 मजूर या लक्झरी बसमध्ये होते, ते सगळे बचावलेले आहेत। पण एक मॉर्निंग वॉक करणारा व्यक्ती ज्याचा मृत्यू झालाय असं कळतंय। धुक्यामध्ये सावधानता बाळगली नाही म्हणून ही बस उलटली असं सांगितलं जातंय। 75 मजूर जे या बसमधून प्रवास करत होते ते सुखरूप बजावलेले आहेत, पण मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। वाशिम शहरामध्ये आज पहाटेपासूनच सर्वत्र धुक्याची चादर पाहायला मिळतेय।
वाशिम जिल्ह्यात मागल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतंच, त्यामुळे काहीशी थंडी कमी झालेली होती, पण कालपासून थंडीनं पुन्हा जोर धरलाय आणि रात्रीच्या तापमानात कमालीची घट झालेली दिसून आली। रात्रीचं तापमान 13 डिग्रीपर्यंत खाली गेलेलं आहे। आज पहाटेपासून वाशिम शहरासह काटा, मालेगाव या भागात दाट धुकं पसरलेलं आहे। तर या सगळ्या घडामोडींसह 9च्या या बुलेटिनमध्ये आपण इथंच थांबतो आहोत। काही क्षणात आपण ताज्या बातम्यांसह पुन्हा भेटूया। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।